दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव, गंगेवाडी ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावं. या गावांचं जिथं शिवार संपतं तिथं मराठवाड्यातील आजच्या धाराशिव जिल्ह्याची हद्द सुरू होते. कधी काळी सोलापूर जिल्ह्यातील या सीमावर्ती गावाहून मराठवाड्याची दळणवळणाची नाळ जोडणारा मार्ग आणि प्रमुख ठाणे म्हणूनही या गावाकडे पाहिलं जात होतं. स्वातंत्र्याच्या 75 नंतरही शासन दुर्लक्षित मार्ग म्हणून स्वतःची ओळख कायम ठेवून आहे. तो हाच कासेगाव देवकुरळी मार्ग. या मार्गावर सोनहिरा जनमानसात ओळख असलेल्या नाल्याजवळ शेतकऱ्यांना वाट काढताना नाकीनऊ येत होते. या सोनहिऱ्यातील दरवर्षी साठणाऱ्या पाण्याला कासेगावातील विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी लोकवर्गणीतून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. तो निश्चितच कौतुकास्पद मानला जातो. कासेगावपासून देवकुरळी गावाला जोडणारा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या गायरान तथा सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्राजवळून जातो. या अवघ्या 5 किलोमीटरचं अंतर असलेल्या रस्त्यावर सुमारे 3 दशकांपूर्वी एकदाच मनुष्यबळावर खडीकरणाचं काम झालं असल्याचं शेतकरी सांगतात. याच खडीच्या आणि दगडगोट्यांच्या खाचखळग्यातून बळीराजा आपली शेती कसण्यासाठी ठेचा खात जातोय. पावसाळ्यात तर देवकुळी रस्त्याची पार दुर्दशा झालेली असते. त्यातच सोनहिरा म्हणून सर्व परिचित असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन 1972च्या दुष्काळात कासेगावचा बाजार तलाव म्हणून बांधला आणि आज निधीला महसुली क्षेत्र गंगेवाडीच्या नकाशात असलेल्या पाझर तलावात जाऊन मिळतो. या सोनहिऱ्यात पावसाळ्यात सहजासहजी गुडघ्या मांड्या इतपत त्यातून देशाच्या प्रगतीचा कणा म्हणून पाहिला जात असलेला बळीराजा वाट काढत आहे. ही समस्या या परिसरातील सर्व शेतकरी आणि शेतकरी कुटुंबियांची, शेतमजूर आणि महिला मजुरांची आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विठ्ठल ढेकळे आणि मुबारक तांबोळी या मित्रांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन आणि लोकवर्गणी करून इथे थांबणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. तो कौतुकास्पद आहे. त्याचवेळी या रस्त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी डोळसपणे पाहण्याचीही तितकीच गरज आहे, हे मात्र नक्की.